शुभवर्तमान अध्याय 16 वचन 14 आणि 15 मी वाचतो. कान देऊन ऐका. धनलोभी परुषी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतः लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणं ओळखतो. कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू लोकांना सांगत होता की पैशापासून दूर राहा. आपली मनं संपत्तीकडे लावू नका, मालमत्तेकडे लावू नका, प्रॉपर्टीकडे लावू नका. आणि असं येशू लोकांना जेव्हा सांगत होता तेव्हा त्या काळचे धर्मपंडित, त्या काळचे धर्मगुरू, पुजारी हे येशूला हसत होते. का हसत होते? कारण ते सगळे धनलोभी होते. जरी ते धर्मगुरू असले तरी त्यांचं मन मात्र पैशाकडे होतं, त्यांची नजर पैशाकडे होती, त्यांचा डोळा पैशावर होता. लोकांपुढे ते मिरवत होते की ते धार्मिक आहेत, नीतिमान आहेत, धर्मगुरू आहेत, परंतु मनापासून ते पैशावर प्रेम करत होते. आणि असे धनलोभी येशूला हसत होते. त्यावेळेला येशूने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही लोकांपुढे स्वतःला नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणं ओळखतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण माणसाला जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. हालेलुया. ओंगळ म्हणजे किळसवाणं, वीट आणणारं, घाणेरडं, ज्याच्याकडे आपण पाहत नाही, जे आपल्याला आवडत नाही. माणसाला जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे, घाणेरडं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्यांना सांगितलं, जरी तुमचं लक्ष पैशांकडे असलं, संपत्तीकडे असलं आणि लोकांपुढे तुम्ही मिरवता, तर तुमची अंतःकरणं मात्र देवाला ठाऊक आहेत. देव अंतःकरणं बघणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये माणूस संपत्ती मिळवतो, माया गोळा करतो, मालमत्ता गोळा करतो, पैशाच्या मागे धावतो. हे जे माणसाला मोठं वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे, ते देवाच्या दृष्टीने किळसवाणं आहे, ते देवाला वीट आणणारा आहे. तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला तुमचा बंगला मोठा वाटतो? तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला तुमचा पगार मोठा वाटतो? तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला अंगावरचे दागिने मोठे वाटतात? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमची फिक्स डिपॉझिट रिसीट मोठी वाटते? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमची कार तुम्हाला मोठी वाटते? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमची डिग्री तुम्हाला मोठी वाटते? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमचं मजबूत शरीर तुम्हाला मोठं वाटतं? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमचं रूप, सौंदर्य तुम्हाला मोठं वाटतं? या सगळ्या गोष्टी देवाच्या दृष्टीने ओंगळ आहेत, घाणेरडे आहेत. हालेलुया, हालेलुया. माणसांचं लक्ष ह्या गोष्टींकडे आहे. जमीन, फ्लॅट, बंगला, सोन्याचे दागिने, युनिव्हर्सिटीची डिग्री, रुपडं, कपडे, गाड्या, कॉम्प्युटर्स, मोबाईल्स, ह्या गोष्टींकडे माणसाचं लक्ष आहे. आणि ह्या गोष्टी माणसाला मोठ्या वाटतात, पण देव म्हणतो जे माणसाला उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे. मग तुम्ही मला विचाराल, देव नक्की कुठे बघतो? देव माणसांची अंतःकरणं बघतो. हालेलुया. देव माणसांची अंतःकरणं बघतो, अंतःकरणं ओळखतो. माणसाचं अंतःकरण कुठे आहे ते देवाला पाहिजे आहे. तुमचं अंतःकरण देवाकडे आहे का? तुम्ही मन देवाकडे लावता का? तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता का? तुम्ही नीतिमान बनण्याचा प्रयत्न करता का? तुमच्या स्वभावामध्ये नम्रता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये सहनशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये ममता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये दया आहे का? तुमच्या स्वभावामध्ये क्षमाशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये माया किंवा प्रेम आहे का? जर हे नसेल तर तुम्ही देवाच्या दृष्टीने ओंगळ,
कंगाल आणि दरिद्री जीवन जगत आहात. देव तुमच्या धनाकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या संपत्तीकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या रुपड्याकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या आलिशान बंगल्याकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या आलिशान गाडीकडे पाहत नाही आहे. देव म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने घाणेरड्या आहेत. या गोष्टी प्राप्त केल्याने कोणताही मनुष्य स्वर्गात जाऊ शकणार नाही. ज्याच्याकडे इनोवा आहे तो स्वर्गात जाणार आणि ज्याच्याकडे सायकल आहे तो नरकात जाणार, असं कधीच होणार नाही. कितीतरी लोकांकडे सायकल सुद्धा नसते, जे पायी जातात. मग काय अशी सगळी माणसं नरकात जाणार? अजिबात नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला जे उच्च वाटतं ते देवाला ओंगळ वाटतं, असं येशूने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि माणसाला काय उच्च वाटतं ते आपल्याला माहीत आहे. माणसाला पैसा उच्च वाटतो. जो श्रीमंत असतो त्याला आपण मान देतो. माणसाला शिक्षण उच्च वाटतं. जो फार शिकलेला असतो त्याला आपण मान देतो. माणसाला ताकद फार महत्त्वाची वाटते, शारीरिक ताकद. जो फार मजबूत असतो त्याला आपण मान देतो. माणसाच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मोठ्या आहेत, उच्च आहेत, त्या देवाच्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत. देव जेव्हा स्वर्गातनं नजर लावतो तेव्हा तो तुमच्या बंगल्याकडे पाहत नाही. तो तुमच्या कारकडे पाहत नाही. तो तुमच्या अंगावरच्या दागिन्यांकडे पाहत नाही. तो तुमच्या बँक बॅलन्सकडे पाहत नाही. तो सरळ तुमच्या हृदयाकडे पाहतो. सरळ तुमच्या हृदयाकडे पाहतो. जे माणसाच्या दृष्टीने उच्च आहे ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे, घाणेरडं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला अभिमान आहे कसला? तुमच्या इनोवाचा, कारचा. तुम्हाला अभिमान आहे कसला? तुमच्या सोन्याच्या दागिन्यांचा. तुम्हाला अभिमान आहे कसला? तुमच्या मोठ्या पदवीचा, एज्युकेशनल डिग्री. कसला अभिमान आहे तुम्हाला? देव स्पष्ट सांगत आहे या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत, घाणेरड्या आहेत. मी फक्त तुमच्या हृदयांकडे पाहतो, अंतःकरणांकडे पाहतो. माणसाला जे उच्च वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे, घाणेरडं आहे, किळसवाणं आहे. पण जेव्हा तुम्ही हा प्रार्थना करण्यासाठी हात जोडता तेव्हा देवाला आनंद होतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा देवाला आनंद होतो. हालेलुया, हालेलुया. कोणीही मनुष्य आपल्या संपत्तीच्या द्वारे देवाला खुश करू शकत नाही, प्रसन्न करू शकत नाही. कोणी मनुष्य आपल्या डिग्रीच्या द्वारे देवाला खुश करू शकत नाही, प्रसन्न करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. ते परुषी धनलोभी होते. ते परुषी पैशाचे लोभ धरणारे होते. आणि येशूने त्यांना सांगितलं, तुम्ही लोकांपुढे स्वतःला नीतिमान ठरवता, पण देव तुमची अंतःकरणं ओळखतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, देवाला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. आपली अंतःकरणं जर देवाकडे असली तर देवाला जे आवडतं ते आपण करणार. आपल्या स्वभावामध्ये नम्रपणा आहे का? नाही. तर नम्रपणा आणण्यासाठी खटपट करा, धडपड करा. जे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते आपण करतो, जे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते करत नाही. देवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही ह्याची आम्ही पर्वा करत नाही, कदर करत नाही. जे माणसांना उच्च वाटतं ते देवाला ओंगळवाणं वाटतं, किळसवाणं वाटतं, देवाला वीट आणतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचं लक्ष संपत्तीकडे असतं, पैशाकडे असतं, मान सन्मानाकडे असतं, हार तुऱ्यांकडे असतं, पदव्यांकडे असतं, सत्तेकडे असतं, खुर्चीकडे असतं. ह्या गोष्टी आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि मोठ्या आहेत. देवाच्या दृष्टीने ह्या ओंगळवाण्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
तुम्ही साधे रिक्षा ड्रायव्हर असाल, पण जर तुम्ही बायकोवर प्रेम करत असाल, तुम्ही देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहात. हालेलुया, हालेलुया. एक माणूस रिक्षा चालवतो, महिन्याला 5,000 रुपये कमावतो, पण बायकोवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, देवाकडे प्रार्थना करतो, तो देवाचा लाडका असतो. आणि दुसरा माणूस मोठा ऑफिसर असतो, बायकोशी नीट कधी बोलत नाही, बायकोवर प्रेम करत नाही, मुलावर प्रेम करत नाही, कधी प्रार्थना करत नाही, तो देवाच्या दृष्टीने ओंगळवाणा आहे. देवाला अशा माणसाचा वीट आहे. हालेलुया, हालेलुया. माणसाला जे उच्च वाटतं, मोठं वाटतं, ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणा आहे. तुम्ही किती भारी कपडे अंगावर घातलेले आहेत हे देव बघत नाही. तुमच्या खिशात किती नोटा आहेत हे देव बघत नाही. तुम्ही कोणत्या कारमधनं फिरता हे देव बघत नाही. देवाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. पण तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे की नाही हे देव बघतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही भिकाऱ्यांना मदत करता की नाही देव बघतो. तुम्ही गरिबांना मदत करता की नाही देव बघतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांना मदत करता की नाही देव बघतो. किती माणसं अशी आहेत मुंबईला राहतात, हजारो रुपये कमावतात आणि घरी आई वडिलांना गावाला काही पाठवत नाहीत. अशा लोकांवर देवाचा क्रोध भडकणार, राग भडकणार. तुम्ही मुंबईला राहता, तुम्हाला हजारो रुपयाचं उत्पन्न आहे, तुमचे आई वडील गावाला आहे, तुम्ही त्यांना पैसे पाठवत नाही, तुमचं अंतःकरण दगड आहे. तुमचा मोठा भाऊ तिकडे उपाशी आहे गावाला, तुम्ही त्याला 1,000 रुपये महिन्याला पाठवत नाही, तुम्हाला इकडे हजारो रुपये मिळतात, तुमचं अंतःकरण देवाला आवडत नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, देव जेव्हा आकाशातनं बघतो तेव्हा तुमच्या बंगल्याकडे बघत नाही, अजिबात नाही. सोन्याच्या दागिन्याकडे बघत नाही, तुमच्या सौंदर्याकडे बघत नाही, तुमच्या रुपड्याकडे बघत नाही, तुमच्या हृदयाकडे बघतो. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये लोक मिरवतात. कशासाठी मिरवतात? कोणी पैशासाठी मिरवतो, पैसा आहे म्हणून, कोणी शिक्षण आहे म्हणून, कोणी ताकद आहे म्हणून. परंतु परमेश्वर या गोष्टींकडे कधीच बघत नाही. परमेश्वर हृदयाकडे बघतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, प्रभू येशूने त्या शास्त्री लोकांना सांगितलं, धर्मपंडितांना सांगितलं, तुम्ही लोकांपुढे स्वतःला नीतिमान ठरवता, तुम्ही स्वतःला फार मोठे समजता, पवित्र समजता, परंतु देव मात्र तुमची अंतःकरणं ओळखतो. परीक्षेला मुलगा बसतो तेव्हा तो पेपर लिहितो, उत्तरपत्रिका लिहितो, आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा उत्तरपत्रिका तो सुपरवायझरच्या हातात देतो. काय देतो? उत्तरपत्रिका देतो. काय देतो? उत्तरपत्रिका देतो. पण उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तो काहीतरी वापरतो. एक कंपॉस बॉक्स म्हणा, एखादं पेन म्हणा, आणखीन कॅल्क्युलेटर म्हणा, काहीही वापरतो. त्यातली एकही गोष्ट तो सुपरवायझरकडे देत नाही, फक्त पेपर देतो, फक्त उत्तरपत्रिका देतो. आपण जेव्हा मरू तेव्हा आपले हात देवाकडे जाणार नाही, पाय देवाकडे जाणार नाही, पण आपलं हृदय जाणार. हालेलुया, हालेलुया. आपण मेल्यानंतर देव बघणार नाही ह्याचा हात किती जाडा आहे, ह्याचा पाय किती जाडा आहे, ह्याचं तोंड किती गोरं आहे. देव नाही बघणार आहे. देव फक्त हृदय बघणार. हालेलुया, हालेलुया. उत्तरपत्रिका कुठे आहे? ही उत्तरपत्रिका आहे. एवढीच तपासली जाईल, एवढीच तपासली जाणार, बाकी काही तपासलं जाणार नाही. तुम्ही काळे आहात की गोरे आहात देवाला काही करायचं नाही आहे. तुम्ही जाडे आहात की बारीक आहात देवाला काही करायचं नाही आहे. तुमच्या खिशामध्ये पदवीचं कागद आहे का देवाला काही करायचं नाही आहे. देव फक्त एवढी उत्तरपत्रिका तपासणार. याच्यात काय आहे? ह्याच्यात काय? हालेलुया, हालेलुया. देव तुमची अंतःकरणं ओळखतो. बस, देवाला बाकी कुठे इंटरेस्ट नाही आहे. देवाला बाकी कुठेही इंटरेस्ट नाही आहे. देवाला इंटरेस्ट फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, तुमच्या हृदयामध्ये आहे. ते हृदय किती चांगलं आहे हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे नम्रता आहे का?
तुमच्याकडे सहनशीलता आहे का? प्रेम आहे का? निष्कपट वृत्ती आहे का? तुमच्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी ममता, आपुलकी, सहानुभूती आहे का? की तुम्ही अप्पलपोटे आहात? की तुम्ही स्वार्थी आहात? की तुम्ही अहंकाराने भरलेले आहात? की तुम्ही स्वतःला मोठे समजणारे आहात? तुमचं हृदय नक्की कसं आहे? त्याची जडणघडण कशी आहे? त्याची रचना कशी आहे? त्याचा आकार कसा आहे? त्याची चाल कशी आहे? त्याचा कल कसा आहे? हे देव बघतो. हृदयाचा दर्जा बघतो. क्वालिटी ऑफ युअर हार्ट हे कसं आहे? तुमचे कपडे किती स्वच्छ आहेत हे पाहू नका. कपड्याची स्वच्छता महत्त्वाची नाही आहे. तुमचं शरीर किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचं नाही आहे. शरीर जरूर स्वच्छ ठेवावं, कपडे जरूर स्वच्छ ठेवावे, परंतु त्याच्याकडे फोकस नसावा, लक्ष नसावं. तुमचा बंगला किती आकर्षक आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तुमचा फ्लॅट किती आकर्षक आहे महत्त्वाचं नाही आहे. तुमचं घर किंवा तुमची खोली किती आकर्षक आहे हे महत्त्वाचं नाही आहे. देव असल्या गोष्टींकडे पाहत नाही आहे. देव आपल्या हृदयांकडे पाहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे हृदय स्वच्छ ठेवलं पाहिजे. ते प्रेमाने भरलेलं असलं पाहिजे, क्षमेने भरलेलं असलं पाहिजे, दयेने भरलेलं असलं पाहिजे, शांतीने भरलेलं असलं पाहिजे, सहनशीलतेने भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो माणूस पैशावर प्रेम करतो तो कधीही देवावर प्रेम करत नाही. इफ यू लव मनी यू कॅन नेवर लव गॉड. लव फॉर मनी इज अगेन्स्ट लव फॉर गॉड. जो देवावर प्रेम करतो तो पैशावर प्रेम कधीच करणार नाही. हालेलुया. जो देवावर प्रेम करतो तो माणसावर प्रेम करतो, आणि जो देवावर प्रेम करत नाही तो पैशावर प्रेम करतो. तुम्ही कोणावर प्रेम करता? तपासा, शोधा, आत्मपरीक्षण करा, अंतःकरणात डोकावून बघा. हालेलुया, हालेलुया. एक माणूस पैसे मोजत आहे, व्यापारी आहे, पैसे मोजत आहे. एवढ्यात बायको आली, म्हणाली तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला आहे. तेव्हा तो म्हणतो त्याला सांग की मी घरात नाही म्हणून. काय म्हणतो तो? त्याला सांग मी घरात नाही, कारण हा पैसे मोजतो. बरोबर? 1 लाख, 2 लाख, 3 लाख. सख्खा भाऊ भेटायला आलाय आणि हा बायकोला काय म्हणून सांगतो? त्याला सांग मी घरात नाही म्हणून. बरोबर? म्हणजे ह्याचं प्रेम कशावर आहे? पैशावर. त्या कागदी नोटावर आहे, चेक्सवर आहे, मनी ऑर्डरवर आहे, डिमांड ड्राफ्टवर आहे. बरोबर? दुसरा माणूस पैसे मोजतोय, बायको म्हणते तुमचा भाऊ गावावरनं तुम्हाला भेटायला आलाय. काय? सुनील भेटायला आलाय? अरे सुनील, किती वर्षावर आलास रे? मी तुझी वाट बघत होतो रे. मुलं कशी आहेत? बायको कशी आहे? कसं चाललंय तुझं? किती काळजी करतो मी इकडे. आता तू जेवायला बस. अगं ह्याला जेवण वाढ. अगं पाणी घेतोस का? भाऊ गावावरनं आला तर तो पैसे मोजत होता, पैसे तसेच फेकले, धावत गेला, भावाला मिठी मारली आणि त्याला म्हणतो कसा आहेस? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन स्पष्ट आहे, सरळ आहे. देव म्हणतो तुम्हाला जे काही मोठं वाटतं ते माझ्या दृष्टीने घाणेरडं आहे. तुम्हाला काय मोठं वाटतं? पैसा, धन, संपत्ती, मालमत्ता, जमीन जुमला, सोनं नाणं, दागदागिने, गाड्या, कॉम्प्युटर्स, मोबाईल्स, ह्या सगळं, टी व्ही सेट्स. टी व्ही म्हणजे 12,000 रुपयाचं नाही हो. आजकाल टी व्ही 2 लाखाचे निघालेत. 2 लाख, 3 लाख. तुम्ही मॉलमध्ये जा, एवढा मोठा टी व्ही, काय किंमत? 3 लाख. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते काय करणार? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, या सगळ्या गोष्टी माणसाला मोठ्या वाटतात, पण देवाच्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत. या गोष्टींच्या मागे लागू नका. आपलं हृदय चांगलं करा. हालेलुया, हालेलुया. तुमच्या स्वभावामध्ये गर्व आहे, काढून टाका. अहंकार काढून टाका.
तुमच्या स्वभावामध्ये चहाडखोरपणा आहे, काढून टाका. तुमच्या स्वभावामध्ये जो घाणेरडेपणा आहे तो सगळा काढून टाका. देवाला आवडेल असं अंतःकरण बनवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यामुळे देव नाराज होईल असं आपण काही करू नये. आपल्या जीवनाद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे आपण देवाला संतोषवलं पाहिजे, खुश ठेवलं पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे, आनंदित ठेवलं पाहिजे. कारण जर आपण त्याला पसंत पडेल असं जीवन जगलो तर आपण मेल्यानंतर तो आपल्याला स्वर्गात घेणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचा भाऊ तुम्हाला भेटला की तुम्ही चौकशी करता पगार किती आहे, बंगला किती मोठा आहे, फ्लॅट किती मोठा आहे. ह्यापेक्षा भावाचं अंतःकरण किती चांगलं आहे हे बघा. ते चांगलं नसेल तर त्याला सांगा तुझ्यात बदल व्हायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. हे वचन आजचं भारी आहे कारण परमेश्वर अंतःकरण बघणारा परमेश्वर आहे. या जगामध्ये तुम्ही कुणाला खुश करण्यासाठी जीवन जगत आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर माणसांना खुश करण्यासाठी जीवन जगत असाल स्वर्ग तुमच्या दृष्टीला पडणार नाही. पण जर देवाला खुश करण्यासाठी जीवन जगलात तर देव तुम्हाला स्वर्गात घेणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे माणसांच्या दृष्टीने उच्च आहे ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणा आहे. माणसाच्या दृष्टीने उच्च काय आहे? सगळ्या प्रकारची मालमत्ता, मानसन्मान, हारतुरे, प्रतिष्ठा, विद्यापीठाच्या पदव्या, हे सगळं मोठं आहे. देवाच्या दृष्टीने मोठं नाही आहे. देवाच्या दृष्टीने हृदय चांगलं असलं पाहिजे, अंतःकरण. हालेलुया, हालेलुया, आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.